स्टार प्रवाह ज्या पद्धतीने प्रत्येक सण, प्रत्येक गोष्ट सेलिब्रेट करताना ती मजा असते, एक वेगळी एनर्जी असते. प्रत्येक भक्ताचं नातं आहे तेच आहे की सगळेजण सगळ्यांचं भलं करण्यासाठी, सगळ्यांना आनंद देण्यासाठी बाप्पाकडे जे मागतात तेच मी मागतो. पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा, पुष्पहारांच्या जपल्यात माळा, ताशाचा आवाज तरारा झाला रे, गणपती माझा नाचत आला. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. स्टार प्रवाह गणेशोत्सव 2024च्या रेड कार्पेटवर आहे आणि एव्हरग्रीन जो कलाकार नेहमी असतो असा सिद्धार्थ जाधव माझ्यासोबत आहे. कसा आहेस? हाय नमस्कार, मी मज्जा बॉय सिद्धार्थ जाधव. बघ, अंकिता मज्जागल नसली तरी मज्जाचा लोगो आहे, त्यामुळे हे बोलावं लागतं आपल्याला. मग आता गणेशोत्सव आहे, सगळीकडे एक वेगळाच धिंगाणा असतो, तर किती एक्साइटमेंट लेवल आहे काही बाप्पा आता येणार आहेत? अरे प्रचंड एक्साइटमेंट लेवल. आणि बघ ना तू, स्टार प्रवाह परिवार गणेशोत्सव 2024. स्टार प्रवाह ज्या पद्धतीने प्रत्येक सण, प्रत्येक गोष्ट सेलिब्रेट करताना ती मजा असते, एक वेगळी एनर्जी असते. त्यामुळे हीच धामधूम संपूर्ण महाराष्ट्रात असणार आहे आणि त्याची सुरुवात झालेली आहे. सुरुवात झाली, पण खजिना बाप्पांच्या गोष्टींचा असं आपली थीम आहे. तर काय खजिना सांगशील की बाप्पांची एखादी आठवण काय? नाही, मी गणेशोत्सवाची आत्ताच एक आठवण सांगितली एका चॅनलला. ती खूप छान होती की जेव्हा मी महात्मा गांधी स्मृती वसाहत या एरियात राहत होतो आणि आमचा सार्वजनिक गणेशोत्सव सेलिब्रेशन व्हायचं, तेव्हा वेगवेगळ्या स्पर्धा व्हायच्या आणि त्यातून जे प्राइजेस मिळायचे ते काही कंपास पेटी, डबा अशा पद्धतीचं मिळायचं. पण ते रॅप केलेलं असायचं ना, ते खोलून जेव्हा ते डब्बा दिसायचा ना, तो एक वेगळा आठवणींचा खजिना होता की हे आपण जिंकलेलो आहोत. तर मी ही गोष्ट खूप जवळची होती. आणि याच्याबद्दल काय सांगशील की ढोल ताशा पथक गणेशोत्सव असल्यावर असतातच, तर ढोल ताशा पथकाचा तू जातोस, वाजवतोस, वादन करतोस, तर त्याबद्दलचा अनुभव कसा असतो? नाही, तुला माहिती नसेल पण कलावंत ढोल ताशा पथक नावाचं एक पथक आहे, जे गेले 13 वर्ष मिरवणुका वाजवतात आणि त्यात आपल्या इंडस्ट्रीतले सगळे कलाकार, तंत्रज्ञ हे 1-1.5 महिना प्रॅक्टिस करतात बाकायदा. तर मी सौरभ गोखले आपला मित्र, त्याच्यामुळे मी या पथकात आहे आणि गेली 3रं वर्ष माझं की मी जाऊन वाजवतो. पण ती गंमत खूप छान आहे. ती म्युझिक एक वेगळी ऊर्जा आहे आणि तो आनंद आहे. बाप्पा आणि जर मी विचारलं सिद्धार्थचं नातं काय सांगशील? बाप्पा आणि सिद्धार्थचं नातं काय? तर काय जे प्रत्येक भक्ताचं नातं आहे तेच आहे की सगळेजण सगळ्यांचं भलं करण्यासाठी, सगळ्यांना आनंद देण्यासाठी बाप्पाकडे जे मागतात तेच मी मागतो. तर अशाच याच्यावर एक छोटासा बाप्पा आणि बाप्पाचं जे आपण असतं की आपण बाप्पासमोर नैवेद्य ठेवतो, तर अशाच काही गोष्टींचा मी एक छोटासा रॅपिड फायर आणलाय, तर तो आपण रॅपिड फायर खेळूया. मोदक की पुरणपोळी? मला दोन्ही आवडतो. उकडीचे मोदक की तळलेले मोदक? दोन्ही. गुलाबजामुन की शेवयाची खीर? शेवयाची खीर. काजू कतली की कंदी पेढे? कंदी पेढे. कान्हुले की मोदक? मोदक. प्रसादाचा शिरा की मोदक? दोन्ही. किती मोदक खाऊ शकतोस? नाही, असं काय ना, आवडतं गोड खायला. पण आता जर मोदक खूपच आवडतात, तर मोदक मधले इन्ग्रेडियंट्स माहितीये की कसे बनवायचे? नाही, खायचं माहिती फक्त मला. चल, एक बाप्पावरचं गाणं तर होऊन जाऊ. पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा, पुष्पहारांच्या जपल्यात माळा, ताशाचा आवाज तरारा झाला रे, गणपती माझा नाचत आला. थँक्यू सो मच आणि गणेशोत्सवाच्या खूप खूप तुला. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.